या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण श्रीराम चषक 2025 पर्व पहिले जयराम क्रीडा मंडळ आयोजित वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खूप मोठमोठे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. या मान्यवरांचा सत्कार आपण जयराम क्रीडा मंडळाच्या वतीने घेणार आहोत. यामध्ये हॅलो हे जवळ मॅच कडे सेमीफायनल क्रमांक 1 चा हा चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला केएसके क्रीडा प्रतिष्ठानमधील अव्वल दर्जा संघ निपाणी पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला वाई पश्चिम भागातली हा संघ फटका प्रतिमाला आहे. क्षेत्ररक्षक आहे अक्षय. वन बाउन्स चेंडू निघून जातोय बॉर्डर लाईन चिरून 4 धावांसाठी आलाय धमाका चौकार. हे सर्व स्वयंसेवकांना देखील विनंती, आपण बाउंड्री लाईनच्या लगत आपण सर्वांनी उभे राहा, कारण बॉल चेंडू बाहेर जाऊन देऊ नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रत्येकाकडे नशीब नावाचं बक्षीस नसतं, काही ना स्वतःच्या कष्टाने स्वतःला घडवावं लागतं. शून्यातून अस्तित्व निर्माण करणाऱ्याला हरण्याची भिंती नसते. तो लढतो, तो जिंकतो, तो खेळतो. हरला तर अनुभव घेतो, जिंकला तर आनंद घेतो. मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू खाली पोहोचेल का? होय, नाहीये. चेंडू निघून जातोय सीमा पार. वन बाउन्स. फोर 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 फरार. बोरगाव विपक्ष निपाणी हा सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. बॅटर जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला संकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला वैभव. गोलंदाजी ट्रॅक वरती P1 चं पहिले षटक किशोर उतेकर. सीझन खूप खास राहिलाय, आहे, सीझन गाजवलाय. नावाची चर्चा प्रत्येक स्पर्धेमध्ये घेतली जाते. काय घेतली जाते तर स्वतःमध्ये असलेला विश्वास, स्वतः केलेला स्ट्रगल आणि त्याचं प्रत्युत्तर मध्ये मैदानातला खेळ. यावेळी स्विंग ॲट मिस, पंचांकडे क्राऊड अपील केले, परंतु हा येतोय डॉट बॉल. कम बॅक आणि कम बॅक. क्यों ही नहीं हमारे जज्बे दुनिया में दस्तूर हुए हैं, हमने मिटा लिया है खुद को तब जाकर मशहूर हुए हैं. काम करो ऐसा कि नाम हो जाए और नाम करो ऐसा कि इतिहास बन जाए. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज किशोर निघालाय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल धाव. धाव फलक 10 आकड्यावरती पोहोचलाय. 3 षटकांची मॅच. P1 च्या पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली, अगदी 2 चौकार देखील जमा केलेत. हा देखील फटका सूर्यकाला गॅप आहे मोठा, नाही होणार धावेंचा तोटा. चेंडू टन 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 टना टन चौकार. तर P1 च्या पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिलं तर 3 चौकाराच्या साह्याने एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव फलक पोहोचले ते 14 आकड्यावरती. धावा झाले 14. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. अजूनही बघा मॅच दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एका बाजूने सामना आहे असं आपण म्हणू शकत नाहीये. स्वप्न पाहणे सोडू नका, विश्वास ठेवणे सोडू नका, हार कधी मानू नका आणि शिकत राहणे कधी सोडू नका. हा क्रिकेटचा खेळ आहे. जेवढा अनुभव येईल तेवढाच तुमचा फायद्यासाठी ठरतो. आयुष्यात आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळेला वेळ नव्हे. आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तेवढे थोडे आहे. चला स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 2 वरती सुजल युवा खेळाडू, युवा टॅलेंट टीम निपाणीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला बॉल. यष्टिरक्षक आहे सागर. चतुर्य चलाकी दाखवलाय आणि मोठा मास्ता जाळ्यामध्ये पकडलाय. बॅटर होईल आउट. विकेटचं पतन. वैभव माघारी परतील. चला नवीन बॅटर प्लीज जरा स्पीडअप घ्या. सुजल बघा काय क्लास दाखवलाय. मगाशी सांगितलं ज्या वेळेस संधी मिळाली त्या संधीचा फायदा केलाय, फायदा उचललाय आणि स्वतःला सिद्ध केलंय. मूर्ती लहान कीर्तिमान, कमी वयामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरणारा हा
युवा टॅलेंट, युवा सितारा निपाणी टीम कडून पाहायला मिळतोय. चेक. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं जयराम क्रीडा मंडळाच्या वतीनं स्वागत होत आहे. खास आपले श्रीराम चषक 2025 साठी वेळात वेळ काढून श्री माननीय सागरदादा वाडकर यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, यामध्ये सुरज साळवी, गणेश सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, प्रशांत गुलगुले, मयंक बजन, शैलेश बनकर, योगेश बनगे, सागर बारट या सर्वांचा या ठिकाणी सत्कार समारंभ होतोय. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपल्या सत्काराचा सन्मान करायचा, स्वीकार करायचा आहे. सूरज साळवी, मी गणेशदादा वाडकर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. तसंच गजन सूर्यवंशी यांचा देखील या ठिकाणी सत्कार होणार आहे. जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात. गणेश सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी यांचा देखील शाळा श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा सत्कार जयराम क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून होत आहे. श्री सागरदादा वाडकर यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते यांचे सत्कार होतील. शैलेश बनकर, योगेश बनगे, सागर बारड यांनी कृपया इथं यायचं आहे आणि मॅच ऑन. येस सर, थँक्यू सो मच. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केला आहे. त्यानंतर आपण जाऊया पुन्हा आता मॅच कडे. सेमीफायनलची मॅच अगदी प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव देखील तेवढीच महत्वाची असेल. धावा जर आपण पाहिलं तर 16 धावा झालेत. ओव्हर क्रमांक 2 अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेल आतापर्यंत सुजल. कारण पहिले षटक जर आपण पाहिलं तर किशोर यांच्यावरती आक्रमण केलं होतं, परंतु त्यानंतर या षटकावरती पूर्णपणे कमबॅक केलंय. युवाची हवा मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. सुजल पुन्हा एकदा निघालाय. लेफ्ट हँड बॅटर आहेत यावेळेस देखील एक्सलंट. परंतु वाईट कॉल येतोय, पण आम्हाला सांगतायत ऑप्शनच्या थोडासा बाहेर बॉल आहे. वाईट कॉल नेक्स्ट 3 धाव, एक सिंगल धाव नक्कीच जोडली जाईल. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी गर्व चालत नाहीये, मी पण चालत नाही. मी कोणापेक्षा मोठा नाहीये, मी माझ्या खेळाबरोबर मोठा आहे. परिस्थिती कशी असू द्या, फक्त चेहऱ्यावरती शांतता आणि अंगामध्ये संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाहीये. सुजल पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस ब्लॉकचा चेंडू पटका सजवलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत, पोस्टतील फील्ड केलाय, गॅदर केलाय. दुसरी धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेत. याची देह याची डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ही स्पर्धा जर आपण आज संपूर्ण दिवसभर पाहिली तर युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक क्षणचित्र हा टिपला गेलाय. अगदी संपूर्ण जगभरात ही स्पर्धा पाहू शकतो असं एक नियोजन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं गेले. या स्पर्धेसाठी सन्मान्य आदरणीय सागरजी सुरेश वाडकर साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून आपलं देखील जातं या स्पर्धेच्या माध्यमातून आधी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक आभार. असंच आपलं पाठिंबा, आपलं पाठबळ, आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. यापेक्षाही चांगल्या स्पर्धा अजून होतील. आपलं सहकार्य असेल तर याच्यापेक्षाही भव्य आणि दिव्य क्रिकेटचा सोहळा आम्ही नक्कीच आयोजित करू.
गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय किरण मोरेवरती आक्रमण केलंय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 2 वेगाने येत आहेत. फील्ड केलाय. दरम्यान 2 धावा जमा होतील. बघा एकेरी दुहेरी धावेने स्कोर कार्ड हळूहळू अगदी कासवाच्या गतीने सरसावला जातोय, परंतु कासवाच्या गतीने चालणार नाहीये. तुम्हाला वेगाने चालावं लागेल. वेग असेल तरच सर्व काही गोष्टी शक्य होतील. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅटर यावेळी स्ट्राईक एंडला. संकेत मोठा फटका आलाय. 440 चा झटका. AK-47 डिस्काउंट सिक्सर मिळतील त्या 6. बघा आयुष्यात आणि जीवनात कधी कोणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. क्रिकेटमध्ये जसं आहे कोण कोणापेक्षा कमी नसतो. एक शेर आहे तर दुसरा सव्वा शेर आहे. फटक्यांची आवश्यकता होती. शेवटचा षटक आहे. हा नामारे षटक. बॅट फिरवायचे. लगी तो छगी नाही तो बर्बादी. चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी बॅटर आपण पाहतोय संकेत सलामीचा बॅटर. आक्रमक भूमिकेमध्ये इरादे स्पष्ट केलेत. येस एक्सलेंट डिलिव्हरी. येतोय तो डॉट बॉल. येस डॉट बॉल कमबॅक केलाय. कमबॅक तेवढाच महत्वाचा आहे. षटकार चौकार येत आहेत. रोकावं लागेल. व्हेरिएशन फिंगर रोल काहीतरी आगळं वेगळं. फिरकीच्या जाळ्यामध्ये फिरकीच्या जादूमध्ये. येस यावेळेस हलक्या त्याने फटका प्लेसमेंट पाहायला मिळते. हा देखील डॉट पाहायला मिळेल. संकेतकडे पॉवर आहे तर पॉवर दाखवावी लागेल. इसमें है दम उसे कहते हैं बाजीराव सिंगम. कोण बनेल या मॅचचा हिरो? कोण बनेल सिंगम? कोण बनेल आता माझी सटकली? कोण कोणावरती भारी पडतोय? फलंदाज की गोलंदाज? करो या मरोची परिस्थिती. जिंकलात तर फायनल. येस हा देखील ब्लॉक होलचा चेंडू ऑन साइडला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत डीप स्क्वेअर लेग लिगझन मधून. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर धावा मिळतील. त्या 2 धावफलक पाहायला मिळते. 29-29 म्हणजे सन्मानजनक स्कोर बनलाय. 3 षटकांमध्ये 30+ धावा सन्मानजनक स्कोर नक्की बनेल. अद्याप मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 1 बॉल शिल्लक आहे आणि या एका बॉलवरती फुल टॉस फुल टू वसूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वाडा कॅच जोरदार टाळ्या पाहिजेत. काय कॅच पकडला रे. एका हाताने झेल टिपला. अगदी कॅमेरामॅनला सांगतात माझ्यावरती फोकस कर. खिच मेरी फोटो. वाडा कॅच यार. अनबिलिव्हेबल कॅच. परफेक्ट कॅच इन द मॅच. परफेक्ट कॅच इन द टुर्नामेंट. अप्रतिम झेल टिपलायर. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि टोटल धावा झालेत 29 आणि 30 धावांचे टार्गेट आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खास या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके मान्यवर अतिथी देव भव. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख कॅश 30,001 रुपये ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं अनमोल सहकार्य केलंय. अक्षर व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय प्रभातजी श्रीवास्तव साहेब उद्योजक आणि समाजसेवक यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आता या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आयोजकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने अगदी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्यासारखे पुरस्कर्ते आहेत म्हणून ही स्पर्धा संपन्न झाले. आपल्यासारख्या दात्यांची या स्पर्धेवरती आशीर्वाद आहे म्हणून ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाले. पैसा कोणी देत नसतो. पैसा देण्यासाठी मन मोठं असावं लागतं. खिशामध्ये हात घालणारे बरेचसे असतात परंतु हातामधून खिशामधून पैसे काढून देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय मान्य श्री प्रभात श्रीवास्तव साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख कॅश 30,001 ज्यांच्या माध्यमातून आपले सन्माननीय आदरणीय प्रभातजी श्रीवास्तव साहेब उद्योजक. द्वितीय पारितोषिक रोख कॅश 20,001 व आकर्षक शीर्षक सन्माननीय आदरणीय सागर कळाणे साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून. तर तृतीय पारितोषिक रोख कॅश 10,001 व आकर्षक चषक मान्य श्री अविनाशजी देशमुख साहेब उद्योजक. हे सर्व पुरस्कर्त्यांनी या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य केलंय. त्यानंतर चषक
सौजन्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले. मान्य श्री जतीनदादा धनावडे, अध्यक्ष बेलापूर विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य सन्मान्य श्री सागरजी सुरेश वाडकर दादा यांच्या माध्यमातून. तर मालिकावीर चषक मालिकावीरसाठी कूलर आहे यांच्या माध्यमातून सन्मान्य श्री अमोलजी शिंदे साहेब उद्योजक आहेत. त्याचबरोबर मैदान व स्टेज सौजन्यासाठी आम्हाला पुरस्कार लाभलेत. मान्य श्री ब्रह्मदेव नाना वाडकर उद्योजक, अंजली टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मान्य श्री संदीप लक्ष्मण वाडकर, वाडकर ट्रॅक्स वे असोसिएट्स. त्याचबरोबर कुमार अर्णव शेलार युवा क्रिकेटर, कुमार योगेश तानाजी मांढरे, श्री स्वामी समर्थ प्रिन्स. त्याचबरोबर मान्य श्री यश चोरड साहेब अंबिका ट्रॅव्हल्स, मान्य श्री मोहिते बेडे विमपुरचे सर्वेसर्वा, मान्य श्री धनंजय फणसे साहेब समाजसेवक, कुमार सर्वेश तरळ क्रिकेटर गांगुवाडी 11, मान्य श्री गणेश ड्रेसेस काका यांच्या माध्यमातून या सर्व पुरस्कर्त्यांचा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार. जाऊया मॅच कडे. सेकंड इनिंगची मॅच होते. 18 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला सागर सुतार. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसतोय का नाहीये. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा जमा केल्या. मिस्टर KSK प्रीमियर लीग 2025 चा मालिकावीर किताब पटकवणारा आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानचा एक अनेक स्पर्धेमध्ये आयकॉन खेळणारा खेळाडू सागर सुतार. रिव्हर्स स्वीप अप्रतिम खेळतात, कधी अयशस्वी ठरत नाही, सक्सेस ठरतो. येस, आवाज आमचा ऐकला आणि कुठेतरी फसला. झेल टिपलाय, मोठा मासा बडी मछली जाड में फसी. विकेटचं पतन सागर सुतार. मी म्हटलं होतं की रिव्हर्स खूप चांगले खेळतात, यावेळेस थोडंसं कुठेतरी कनेक्शन फसला गेला. अब पछतावा करके क्या फायदा जब चिड़िया चुप गई खेत. विकेटचं पतन सागर सुतार. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत किरण सुतार. निपाणी संघ जर आपण पाहिला तर बॅटर खूप आहेत. एक आउट झाला म्हणून मॅच हारली असं होणार नाहीये. क्रिकेटचा खेळ म्हटल्यानंतर अनेक संकट येतात, अनेक परिस्थिती येते. जेवढी परिस्थिती तिखट तेवढंच आपल्याला देखील त्याचप्रमाणे वागावं लागतं. माणसाने कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये, कारण दिवस हा प्रत्येकाचा येतो आणि वेळ सगळ्यांना समान न्याय देते. चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हार व्हावंच लागतं. पहिल्या बॉलवरती 2 आल्या. वैभव आहेत यावेळेस. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक नाहीयेत. डी झोन मध्ये ट्रॅव्हल होईल, एक सिंगल धाव मिळेल. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. किरण सुतार स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. एक सिंगल धाव त्यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 30चं टार्गेट. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. झापूक झुपूक गोल गत धमाकेदार आलाय तो बिग हिट षटकार. हॅलो चेक. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ जयराम क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. श्रीराम चषक 2025 या साठी उपस्थित राहिलेले जे मान्यवर आहेत यामध्ये सुनील दादा मस्कर समाजसेवक घनसोली, तसेच प्रताप दादा मस्कर समाजसेवक, तसेच मंगेश पाटील मनसे कामगार सेना यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्व पाहुण्यांचं जयराम क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मी जयराम क्रीडा मंडळाचे प्रकाश नाना वाडकर यांना मी विनंती करतो, चंद्रकांत दादा वाडकर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सुनील दादा मस्कर समाजसेवक घनसोली. त्याचबरोबर प्रतापदादा मस्कर यांचा सुद्धा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मंगेश दादा पाटील मनसे कामगार सेना यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. श्रीराम चषक 2025 मध्ये उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्याला आपल्या उपस्थितीने आम्हाला कृतकृत्य केल्याबद्दल
ॲडव्होकेट स्वाती फडतरे यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय आणि मी प्रकाश गणेश दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. गणेश दादांना विनंती करतो की या ठिकाणी ॲडव्होकेट स्वाती फडतरे या देखील उपस्थित राहिलेल्या आहेत, यांचा सन्मान करतोय आपण. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सुरेश दादा सपकाळ, नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे जयराम क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. सुरेश दादा सपकाळ, मी श्री गणेश वाडकर यांना विनंती करतो की त्यांनी काय शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या कविता जाधव समाजसेविका यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तसेच अजित पवार शाखा प्रमुख यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. या सन्मानाचा स्वीकार करतील आपलं सर्वांचं श्रीराम चषक 2025 यामध्ये सहर्ष स्वागत. यानंतर अजित पवार यांचा देखील सन्मान होतोय. श्री ज्ञानेश्वर वाडकर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्व उपस्थितांचं जयराम क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. या 2025 पर्व पहिले या पर्वामध्ये आपण आपली उपस्थिती दाखवलेली आहे या सर्वांचं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे माननीय श्री प्रभात श्रीवास्तव प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख पारितोषिक ₹30,000 ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे, यांचा सत्कार श्री मंडळाच्या वतीनं केला जाणार आहे. प्रभात श्रीवास्तव, मी प्रसाददादा घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी श्रीवास्तव सरांचा सन्मान करायचा आहे. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले नंदकुमार मुळीक उद्योजक यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. नंदकुमार मुळीक, यानंतर रवी त्रिपाठी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. उद्योजक रवी त्रिपाठी. सहा बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा झाले. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. RK मिश्रा साहेब उद्योजक यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. सर्व मान्यवरांचं जयराम क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. या ठिकाणी पर्व पहिले वाई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोरजवाडा आयोजित श्रीराम चषक 2025 यामध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमच्या गावचे सन्माननीय आदरणीय श्री विकास शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय शिंदे साहेब यांचं जयराम क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या गावचे सन्माननीय प्रतिष्ठित
रमेश नाना वाडकर, माननीय सुधाकर दादा वाडकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्वांचं जयराम क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. श्रीराम चषकामध्ये आपलं भव्य दिव्य स्वागत होत आहे. खास गावावरून आलेली ही मंडळी या कार्यक्रमासाठी, तसेच माननीय दत्तात्रय वाडकर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे. हॅलो चेक गेम ऑन. येस सर, थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सेमीफायनलची मॅच आहे. 3 बॉल आणि 7 धावींची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला बॅटर यावेळेस पाहायला मिळतील आपल्याला किरण सुतार, ज्यांच्या बॅटमधून धावा आलेत. 3 बॉल 7 ची मॅच. हा डॉट येतोय की मोठा फटका येतोय? मोठा फटका आला तर कमबॅक करेल टीम निपाणी, परंतु हा जर डॉट आला तर बोरगाव कमबॅक करेल. येस, अपरकट फटका खेचलाय सुरेख. अप्रतिम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक 3 वेगाने लढत लागले. कोण जिंकेल कोण हारेल? 2 पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न नाहीये. चेंडू निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर मिळतील त्या 4. आता हे समीकरण येऊन बसलंय. 2 बॉल आणि 3 धावा. ना तकाऊ ना मैंने हिम्मत हारी, हौसला है बुलंद, सब पर है मेरा भी जारी. अजूनही बल्लेबाज बॅटर दाखवून देतोय किरण सुतार. 2 बॉलची मॅच शिल्लक. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. 2 बॉल 3 धावा. 2 बॉल. यस, फटका क्रॅकिंग आलाय. क्षेत्ररक्षक आहे. वॉट कॅच, वॉट कॅच यार, वॉट कॅच. अब आएगा कहानी में ट्विस्ट. क्रिकेट रंग बदलता है, पॉलिटिकल रंग बदलता है, तो क्रिकेट क्यों नहीं भैया, क्रिकेट भी रंग बदलता है. कोण जिंकेल कोण हारेल, काय होईल या मॅच मध्ये? 1 बॉल शिल्लक राहिलाय. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 3 धावाव्या लागतील. धाव करावी लागेल, अन्यथा ही मॅच तुम्हाला पराजय स्वीकारावा लागेल. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. गोलंदाज संकेत दाखवतोय. वॉट स्पेलर, काय गोलंदाजी हाताळलंय. पहिले 2 डॉट, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर विकेट. मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. ये ऊपर होने से कुछ भी नहीं होता यारो, उड़ान तो हौसलों से होती है. 1 बॉल 3 ची मॅच. वॉट अ मॅच यार. सेमीफायनलचा सामना, अगदी हृदयाला स्पर्श करणारा सामना. हातामधील घास कोणाच्या तोंडामध्ये जाईल, कोण जिंकेल कोण हारेल? 1 बॉल 3. येस, डॉट 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 डॉट. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. क्रिकेटचा खेळ किती वेळा आपण पाहिले, ज्या ठिकाणी 6 बॉल आणि 8 धावींची मॅच होती, त्या ठिकाणी 3 धावेने संघ पराजय झालाय. जीवाला लागते यार मॅच. अशी मॅच एखादी जिंकली ना, अगदी मनाला लागते. एखादी मुलगी सोडून गेलेली एवढं दुःख होत नाही, तेवढी हातातून गेलेली मॅच त्याच्या वेदना मुलीपेक्षा जास्त मोठे असतात. आणि निपाणी संघाला आज त्या कळालेत. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. जो खेळतो, जो मेहनत करतो, जिंकतो, तो नक्कीच यशस्वी ठरतो. आणि या मॅच मध्ये बोरगाव टीमने मॅच जिंकली. चला मग फायनल सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला